यांना आम्हाला माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आय राजपूत LCB यांना आदेशित केलं की कुंभेफळ या ठिकाणी ड्रीम सिटी मधील रो हाऊसेस आहेत, त्यामधील रो हाऊस नंबर 14 या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं. PI LCB त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी आम्हाला 9 लोक मिळाले आणि जवळपास 8,27,000चा मुद्देमाल तिथं जप्त करण्यात आला. जे 9 लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. सूरज पाचलोरे वय 26 सिडको छत्रपती संभाजीनगर, प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर, राहुल डनसेना सूरज यादव, रोहन बिशम कुमार, शहबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे. त्याचबरोबर महेंद्र नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा, प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा. असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे. जे 8,27,000चा मुद्देमाल आहे त्यामध्ये 5 लॅपटॉप, 1 टॅब, 22 मोबाईल, 6 वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड्स, जवळपास 21 वेगवेगळ्या बँकेचे ATM कार्ड्स, 4 QR कोड स्कॅनर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास 35,000 असा एकूण 8,27,500चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. यामध्ये जो गेमिंग ॲप होता तो एक प्लॅटफॉर्म होता southbook.in. या southbook.in वर हा गेमिंग ॲपचा लिंक होती. या लिंकद्वारे लोक जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅम्बलिंगचाच प्रकार होता असं करायचे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे. आतापर्यंत दुबईमधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे. यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध चालू आहे. आज त्यांना पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे.